एक असा किल्ला ज्याला जिंकण्यासाठी मराठे आले, ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले, मोगल आले आणि सिद्धी सुद्धा आपापसात लढले। एकूण 22 वेळा या किल्ल्यावर महाभयंकर आक्रमण झाली, पण प्रत्येक वेळी जंजिरा ताठ मानेने उभा राहिला। आज आपण अशा एका वास्तूबद्दल बोलणार आहोत जिला भारताच्या इतिहासात कोणीही जिंकू शकलं नाही। मुरुड जंजिरा भर समुद्रात 22 एकरवर पसरलेला हा दगडी राक्षस 350 वर्षे अजिंक्य कसा राहिला, त्याच्या भिंती तोफ गोळ्यांनी का फुटल्या नाहीत आणि समुद्राच्या खाया पाण्यात या किल्ल्याच्या आत गोड पाणी कुठून येतं? मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त एका किल्ल्याची माहिती नाहीये, तर हे एक रहस्य आहे, एका अशा इंजिनिअरिंगचं जे पाहून आजही आधुनिक जग डोकं खाजवतं। आपण आज या किल्ल्याचा एक थर उलगडणार आहोत। चला समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन इतिहासाच्या या सर्वात मोठ्या रहस्याचा शोध घेऊया। जंजिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय माहित आहे? त्याचा मुख्य दरवाजा। तुम्ही बोटीने किल्ल्याच्या जवळ जाता, तुम्हाला वाटतं की तुम्ही आता दरवाजापाशी पोहोचलात, पण जसे तुम्ही जवळ जाता तसा तो दरवाजा अचानक अदृश्य होतो। डोळ्यासमोर असूनही तो दरवाजा गायब होतो। याला म्हणतात बॅफल गेट डिझाइन। किल्ल्याचा दरवाजा अशा एका कोनामध्ये लपवला आहे की जोपर्यंत तुम्ही त्याच्या अगदी जवळ जात नाही तोपर्यंत तो शत्रूला दिसतच नाही। शत्रूच्या बोटी दरवाजा शोधताना गोंधळायच्या आणि त्याच वेळी तटबंदीवर बसलेले सिद्धी वरून तोखांचा मारा करून त्यांना समुद्रात बुडवायचे। जंजिराच्या भिंती या साध्या दगडांच्या नाहीत, या भिंतींना बल्ब सारखा आकार दिला आहे। जेव्हा शत्रूचा तोफगोळा या भिंतीवर आदळायचा तेव्हा तो सरळ रेषेत न जाता त्या वर्णदार भिंतीवरून निसटून समुद्रात पडायचा। म्हणूनच तासानुतास तोफा चालवूनही जंजिराचा एकही दगड कधी निखळला नाही। याला म्हणतात ॲडव्हान्स्ड बॅलिस्टिक डिझाइन। छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी साया जगाला युद्धशास्त्र शिकवलं, त्यांनी जंजिरा जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण समुद्रातल्या या सिद्धींना हरवणं सोपं नव्हतं। महाराजांना जाणीव झाली की जंजिरा जिंकायचा असेल तर आपल्याकडे स्वतःचं आरमार पाहिजे आणि त्यातूनच जन्म झाला मराठा नौदलाचा। पण जंजिरा काही केल्या हाती येत नव्हता। त्यानंतर छावा संभाजी महाराज आले। शंभूराजांनी तर जंजिरा जिंकण्यासाठी एक असा प्लॅन बनवला होता जो वाचून आजही अंगावर काटा येतो। त्यांनी ठरवलं समुद्रात भराव टाकून किल्ल्यापर्यंत चक्क दगडी पूल बांधायचा। भर समुद्रात 800 मीटर लांब पूल, जवळपास निम्मा पूल बांधून झाला होता। सिद्धींची धाकधूक वाढली होती, पण दुर्दैवाने त्याच वेळी मोगलांनी स्वराज्यावर आक्रमण केलं आणि महाराजांना ती मोहीम अर्धवट सोडावी लागली। विचार करा, जर तो पूल पूर्ण झाला असता तर आज जंजिराचा इतिहास काही वेगळाच असता। सिद्धींना हरवण्यासाठी मग महाराजांनी जंजिराच्या समोर पद्मदुर्ग नावाचा दुसरा किल्ला उभा केला। लोखंडाला लोखंडाने कापण्याचं हे धाडस फक्त मराठेच करू शकतात। जंजिरावर आजही 3 अशा तोफा आहेत ज्यांची नाव ऐकली की शत्रू थरथरायचा। कलाल बांगडी, चावरी आणि लांडा कासम। यातली कलाल बांगडी ही तोफ बघा, असं म्हणतात की ही तोफ अनेक धातू एकत्र वितळवून बनवली आहे। जेव्हा ही तोफ गोळा फेकायची तेव्हा तिचा आवाज कित्येक किलोमीटर लांब ऐकू जायचा। आश्चर्य म्हणजे रणरणत्या उन्हात सुद्धा या तोखेचा धातू कधीच गरम होत नाही। 900 वर्षांपूर्वी धातुशास्त्राचं म्हणजेच मेटलर्जीचं हे ज्ञान कोठून आलं? आणि अजून एक न उलगडलेलं कोड, किल्ला चारी बाजूने समुद्राने वेढलेला आहे। हजारो लिटर खार पाणी आजूबाजूला आहे, पण किल्ल्याच्या आत 2 असे तलाव आहेत ज्यांचं पाणी एकदम गोड आणि थंड आहे। समुद्राच्या तळाशी असं कोणतं झिरपण होतं की जे खार पाणी शुद्ध करून आत पाठवते? आजही सायंटिस्ट याचे उत्तर शोधू शकले नाहीत। मित्रांनो, जंजिरा म्हणजे फक्त दगड आणि तोखा नाहीयेत, तो एक पुरावा आहे की जर तुमचं घर मजबूत असेल तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही। सिद्धी हे मूळचे आफ्रिकेचे, पण त्यांनी जंजिराला आपलं घर बनवलं आणि 350 वर्षे इथे सत्ता गाजवली। शेवटी 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हाच हा किल्ला खऱ्या अर्थाने भारताचा झाला। आज जंजिरा शांत आहे, पण तिथल्या प्रत्येक दगडावर त्या 22 आक्रमणांच्या खुणा आहेत। ती कलाल बांगडी तोफ, तो अदृश्य दरवाजा आणि ते गोड पाणी आजही ओरडून सांगतात की मी अजय आहे, मी जंजिरा आहे। तुम्ही कधी जंजिराला गेला आहात का? त्या खोल समुद्रात बोटीने जाताना तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा, कारण हा इतिहास आपल्या रक्तात आहे। भेटूया पुढच्या एका रोमांचक रहस्यासोबत। जय शिवराय।
जय महाराष्ट्र.